लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। 3000 रुपये 2 महिन्यांचे एकत्रित हप्ता वाटप सुरू झाले। अधिकृत GR देखील जाहीर झाला। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्याचं वितरण सुरू होत असताना 20 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2026 या एका वर्षामध्ये पात्र ठरलेल्या महिलांसाठी विशेष बातमी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी सध्या राजकीय स्तरावरती महाराष्ट्र सरकारने देखील अनुदान जाहीर केलेलं आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निधी वितरणामध्ये आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी उशीर झाला होता, त्यामुळे हप्ता वाटप उशिरा होत आहे। मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। महाराष्ट्र सरकारने मे आणि जून महिन्याचे मिळून तब्बल 7400 कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी उपलब्ध केला आहे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि तुमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरकारकडे आता विशेष विनंती केली होती। केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे आणि 7400 कोटी रुपयाचा निधी हा थेट राज्य सरकारच्या महिला व बालविकास खात्याकडे सुपूर्द करण्यात आला। मंत्रालयातून थेट आदेश आल्यानंतर तातडीने बँकेकडे पैसे पाठवण्यात आले। 3000 रुपये सर्व महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सोडण्यात येत आहेत। परंतु पहिल्या अंदाजानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि त्यानंतर थोड्याच वेळात आणखी 1500 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर सोडला जाणार आहे। 3000 रुपये हे महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर सोडले गेले आहेत। स्पेशल बेनिफिशरी लिस्टमध्ये महिलांची नावं घालण्यात आली होती, त्यानंतरच खात्यावर पैसे सोडण्यात आले। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील तब्बल 42 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सोडण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रक्रियेवर स्वतः सुनेत्रा वहिनींनी देखील बारीक लक्ष ठेवून थेट महिलांशी संवाद साधला आहे। हप्ता खात्यामध्ये सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींनो शब्द दिलेला आहे तो पाळलेला आहे। केंद्र सरकारकडून निधी मिळवून महिलांच्या खात्यावर 42 लाख महिलांच्या खात्यावर लाभ सोडण्यात आलेला आहे। गावागावातील प्रत्येक महिलेला लाभ देण्यात आलेला आहे। लाडक्या भावाने शब्द पाळला आहे। लाडक्या बहिणींनो थेट मुख्यमंत्र्यांनी देखील बँकांना आदेश दिले। काही बँकांचे सर्व्हर डाऊन होते तर काही खाजगी बँकांचे IFSC कोड देखील चेंज झाले आहेत। त्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जरी सोडले असले तरी बँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे पैसे अडकून राहत होते, म्हणून पैसे सोडताना बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आले। KYC ची प्रोसेस अनिवार्य करण्यात आली होती। त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटप आता सुरू झाले। लाडक्या बहिणींनो जवळपास महाराष्ट्रातील 42 लाख महिलांना आज लाभ मिळालेला आहे, परंतु हे पैसे पहाटेपर्यंत देखील महिलांच्या खात्यावर जमा होऊ शकतात। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलं आहे की जे जिल्हे कायम लाडकी बहीण योजनेसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये असतात त्याच जिल्ह्यांना आता पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर लक्षात घ्या की तुमच्या खात्यावर पैसे जमा होत असताना सर्वात पहिल्यांदा 1500 रुपये मे महिन्याचे जमा होणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये 1500 रुपये हे जून महिन्याचे जमा होतील। 3000 रुपयाच्या हप्त्याचा लाभ सोडण्यात आला असला तरी देखील 2 टप्प्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्याचा हप्ता वाटप 42 लाख महिलांच्या खात्यावरती वितरण होत आहे। मे महिन्याचा हप्ता वाटपासाठी 3700 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि जून महिन्यासाठी 3700 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी जी लाडकी बहीण योजना लागू केली होती त्या लाडकी बहीण योजनेचा मे आणि जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला त्या निर्णयानुसारच बँकांच्या ट्रान्सफरचं काम सुरू झालंय। मंत्रालयातून GR जाहीर झाला तो 7400 कोटी रुपये निधीचा बँकेकडे पाठवण्यात आला। सर्व्हर डाऊनमुळे काही पैसे अडकले जाऊ शकतात, त्यामुळे सरकारने आता फेज वाईज ट्रान्सफर लागू केली आहे, म्हणजेच टप्प्यानुसार आता पैसे जमा होतील। पहिल्या 5 मिनिटाला तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा होतील तर 10व्या मिनिटाला तुमच्या खात्यावरती जून महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांचा समावेश केला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचे जिल्हे समाविष्ट करण्यात आले। जो तिसरा टप्पा लाडकी बहीण योजनेचा मे आणि जून महिन्याचा आहे तो उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करणारा आहे। लाडक्या बहिणींनो आदिताई तटकरे यांनी जी नवीन यादी जाहीर केली आहे त्यामध्ये 20 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2026 पर्यंतच्या पात्र महिलांची नावं असणारी यादी आहे। या महिलांच्या नावा
नावापुढे 3 वेगवेगळ्या रंगाचे शेरे देखील देण्यात आले आहेत. ज्या महिलांच्या नावापुढे हिरवा शेरा आहे त्यांना 3,000 रुपये आज रात्रीपर्यंत मिळू शकतात. त्याचबरोबर ज्या महिलांच्या नावापुढे पिवळ्या रंगाचा शेरा आहे त्या महिलांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पैसे मिळतील. सर्वात भयंकर म्हणजे ज्या महिलांच्या नावापुढे लाल रंगाचा शेरा आहे त्यांचे फॉर्म हे पात्र यादीमध्ये नसणार आहेत, तर त्यांचे फॉर्म हे पेंडिंगवर पडू शकतात. कारण सरकारने बँकानुसार देखील महिलांचे अर्ज तपासण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये ज्या खाजगी बँकांचे IFSC कोड चेंज झाले आहेत, ज्या महिलांनी खाजगी बँकेमध्ये खातं खोललं होतं त्यांचे अर्ज पेंडिंगवर येऊ शकतात. त्यामुळे 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती वितरणाचं काम सुरू होत असताना अडचणी निर्माण होऊ शकतात. सकाळी बऱ्याच बँकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, परंतु ज्यांच्या बँकेचे प्रॉब्लेम झाले त्यांचे अर्ज हे लांबणीवरती पडले आहेत. लाडक्या बहिणींनो, गावाकडच्या बऱ्याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, तर काही शहरी भागामध्ये अजून हप्ता वाटपाचं काम चालू आहे. रात्रीपर्यंत कधीही पैसे जमा होणार आहेत. महिलांनो, लक्षपूर्वक ऐका. आता सिक्रेट सेटिंग ऑन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत असताना पात्र यादीमध्ये ज्या महिलांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल लावला होता अशा महिलांच्या खात्यावर तर पैसे जमा झालेले आहेत आणि ज्यांच्या नावापुढे पिवळा सिग्नल होता त्या महिलांच्या खात्यावर वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. जर तुमचं नाव रेड मार्कवरती असेल तर तुम्हाला कधी पैसे मिळणार आहेत याची देखील माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरसकट लाभ जरी मिळत असला तरी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, परंतु ते कोणत्या दिवशी जमा होणार आहेत सरकारने निवडलेल्या यादीनुसार ते आपल्याला कळेल. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा होत आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यातील महिलांना याचा लाभ मिळालेला आहे ते आपण पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा ज्या जिल्ह्याचा समावेश येतो तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरील आणि ग्रामीण भागातील बऱ्याच महिलांचं बँक खातं हे केवळ लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळण्यासाठी EKYC मध्ये अडकलं होतं, परंतु आता 1,500 आणि 1,500 मिळून 3,000 रुपये वितरणाचं काम तिथे देखील सुरू झालं. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बँकेचे नेटवर्क हे स्लो असल्यामुळे सरकारने पोस्ट ऑफिस पेमेंट बँकमध्ये थेट महिलांच्या खात्यावर पैसे वितरणाचे आदेश दिले, ज्यामुळे महिलांना पैशाचा लाभ मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात आदिवासी आणि ग्रामीण भागातील बँकांना मंत्रालयाने ताकीद दिली होती, कोणतीही बँक EKYCच्या नावाखाली महिलांना अडकवून ठेवणार नाही. त्यामुळे अटीनुसार दुपारी 3,000 रुपयाचा टप्पा हा नाशिक जिल्ह्यामध्ये पार पडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील सर्वात मोठी यादी तयार झाली. आज पहिल्या टप्प्यामध्ये चक्क 2.5 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून ज्या महिलांचे फॉर्म एप्रिल 2026 मध्ये मंजूर झाले त्यांचे पैसे आज मध्यरात्रीपर्यंत जमा होऊ शकतात. जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. 90% महिलांची EKYC पूर्ण झाल्यामुळे सर्वात वेगवान टप्पा इथे पार पडला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. अमरावती जिल्ह्यामध्ये मे आणि जून महिन्याचा निधी एकत्र सोडताना बँकामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी बँकांशी संवाद साधल्यानंतर महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा झाले. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं वितरण सुरू झालं. सोलापूर जिल्ह्यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण बँकांच्या माध्यमातून हप्ता वाटप सुरू झाले. ज्या महिलांचे फॉर्म 20 एप्रिल 2025 पासून पात्र आहेत त्यांना पहिल्यांदा निवड करण्यात आली आणि नवीन यादीतील महिलांचे पैसे पडताळणीसाठी अटीवर वितरित होत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असे 2 भाग करण्यात आले. शहरी भागातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून ग्रामीण भागातील महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे वाटपाचं काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये सकाळी पैसे जमा व्हायला अडचणी निर्माण होत होत्या, परंतु आदित्यताई तटकरे यांनी डेटा व्हेरिफिकेशनचं काम पूर्ण केलं असून दुपारनंतर पैसे वाटपाला वेग लागला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला असून जवळपास 4 लाख महिलांच्या खात्यावर पैसे वितरणाचं काम सुरू झालंय. संध्याकाळपर्यंत पैसे वितरणाची प्रक्रिया जोरदार सुरू राहील, त्यामुळे महिलांच्या खात्यावर कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. सांगली जिल्ह्यातील ज्या महिलांचे फॉर्म 2026च्या यादीमध्ये मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यावर मे आणि जून महिन्याचे पैसे जमा होत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,700 कोटी रुपये मे महिन्याचे आणि 3,700 कोटी रुपये जून महिन्याचे निधी मंजूर झाल्यामुळे तब्बल महाराष्ट्रातील 42 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरण होत आहे.